सरकारचं एकूणच प्रशासनावर लक्ष नाही किंवा नियंत्रण नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या गरजा पूर्ण करायची जबाबदारी ही राज्यकर्त्यांची आहे, कारण त्यांना आम्ही भरमसाठ कर देतो आणि त्या करातून ते करायचे असतात. महिन्याला 1,70,000 कोटी रुपयाचा GST जमा होतो केंद्र आणि राज्य सरकारकडे आणि ते काय उपकार करत नाहीत गोरगरिबांच्यावर उपचार करतात म्हणजे. आणि तरीसुद्धा अशा प्रकारे हेळसांड होते. याचं कारण अनेक डॉक्टरांच्या जागा रिकाम्या आहेत, नर्सच्या जागा रिकाम्या आहेत, आरोग्य सेवकांच्या जागा रिकाम्या आहेत, सरकारी दवाखान्यामध्ये औषधं शिल्लक नाहीत किंवा ॲम्ब्युलन्स असेल तर ड्रायव्हर नाही, ड्रायव्हर असेल तर टायर नाही, टायर असेल तर डिझेल नाही, अशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून सरकारनं या सगळ्या गोष्टी नीट करायच्या ऐवजी आज मंत्र्यांचे बंगले सजवायला करोडो रुपयांचा खर्च होतो. कृषी आयुक्ताचा दालन सजवायला माझ्या माहितीप्रमाणे 2-2.5 कोटी रुपये खर्च होतात. शासन आपल्या दारी नावानं खर्च करायला याच्याकडे करोडो रुपये आहेत. पण या मूलभूत सुविधा पुरवायला जर सरकारकडे पैसा नसेल तर त्यांनी आता हे लोक काय लायकीचे आहेत हे आता दिसून येतं.